मित्रहो नमस्कार, मी रिनेश रंजन आणि आपण पाहत आहात रिनेश रंजन व्लॉग चॅनल. मित्रहो, आणि आजचा खूप अतिशय सुंदर आणि मजेदार विषय तुमच्या पुढे घेऊन आलो आहे मित्रहो. की तुम्हाला माहिती आहे, अलीकडे राजकारण म्हणजे एकदम काही असा तिरस्कार किंवा गंभीर आपल्याला दिसणार नाही. थोडी गंमत आणि मनोरंजनच या लोकांचं होत आहे अलीकडे या राजकारणातून, असं वाटायला लागलंय. माझ्या हाती एक पत्र पडलं आणि ते पत्र तुम्हाला माहिती आहे की एक शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सुपरिचित झाला, तो म्हणजे लाडकी बहीण. तर ही लाडकी बहीण खरंच लाडकी आहे का, की काय त्याच्यामधली गंमत आहे. माझ्या हाती एक पत्र लागलं आणि ते पत्र तुम्हाला सांगतो की बहिणींनी आणि हे जे तिन्ही भाऊ आहेत महाराष्ट्रातले सख्खे भाऊ या बहिणींचे, तर त्या बहिणींनी हे पत्र लिहिलं आहे. आणि एक बहीण माहिती आहे का, तिची भाषा अतिशय सुंदर आहे आणि दुसरी बहीण काहीतरी घालमेल्या पत्रामध्ये झाली आहे. थोडीशी भाषाही मला कळत नाही, पण मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मित्र हो. तर हे पत्र मी वाचून दाखवतो. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर माझी एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्र हो हे पत्र जे वाचून दाखवणार आहे मी तुम्हाला, ते पत्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्र हो. खूप मजा येईल तुम्हाला. तर माहिती आहे का, लाडक्या बहिणी झाल्या सावत्र, असं काहीतरी त्याला शीर्षक मला द्यावंसं वाटत आहे. म्हणजे त्या पत्रातून पत्र वाचल्यावर मला कळलं की लाडक्या बहिणी लाडक्याच तर होत्या, अचानक कशा काय सावत्र झाल्या. तर त्याबद्दलची गंमत पाहूया. मी पत्र वाचतोय बरं का. चला सुरू करूया. तर मित्र हो, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. देवाभाऊ, हा सर्वात प्रथम माहिती आहे का मला, देवाभाऊंचं नाव यावरती दिसलं म्हणजे बाकीचे भाऊ असतीलच. मित्र हो, ऐकूया आणि तुम्ही ऐका आवर्जून हे पत्र काय म्हणतंय. त्या वरती लिहिलंय, लाडक्या बहिणी होणार सावत्र. ऐकूया पुढे काय म्हणताय. बहिणी यांनी पत्र लिहिलं आहे मला वाटतं. हां, ते म्हणताय श्री काहीतरी प्रसन्न असं वगैरे वरती लिहिलं आहे. देवाभाऊ, अजित भाऊ आणि एकनाथ भाऊ, तुम्हाला तुमच्या सर्व लाडक्या बहिणींतर्फे, लाडक्या बहिणींचा काय लिहिलंय, शिरसाष्टांग नमस्कार. तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींचा शिरसाष्टांग नमस्कार. पुढे लिहित आहेत, पत्राचे प्रयोजन असे की भाऊ माहेर सोडून, पत्राचे प्रयोजन असे की भाऊ काय म्हणताय, भाऊ माहेर सोडून आम्हाला अनेक वर्ष झालीत. आम्ही सासरी आलो तेव्हापासून ते कालपर्यंत आई बाबांनी देखील आम्हाला कधीच एवढा आधार दिला नाही, असं म्हणतायत, असं लिहित आहे. जेवढा तुम्ही तिघांनी म्हणजे 3 भावांनी मिळून आम्हा बहिणींना, तुमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही आधार दिला. आमची दिवाळी तुम्ही काय म्हणतात साजरी केली, त्याबद्दल तुमचे व विशेष म्हणजे वहिणींचे जास्त आभार. वहिणींचे जास्त आभार मानायला पाहिजे, कारण अमृता वहिनी, लता वहिनी व सुनेत्रा वहिनी यांनी जे प्रेम दाखवलं ते खूपच महत्वाचं वाटलं. भाऊ बहिणींचा जिव्हाळा ठीक आहे, पण तीनही वहिनींचं नेमकं कोणत्या मतांसाठी एकमत झालं हे आम्हाला कळायला मार्ग नाही म्हणतात. याचं आम्हाला आश्चर्य वाटलं म्हणतात. पण असो, आई बाबा हयात होते तेव्हा तुम्ही तीनही भाऊ कधीच आम्हाला एकत्र दिसले नाही. पुढे काय लिहितात आहे बघू. एकनाथ दादा तर नुसता टोळीमध्ये फिरायचा. अजित दादांना मोठ्या बाबांचं जणू वेळच लागलं होतं. आणि देवा भाऊ नुसता तुमच्या दोघांच्याही विरोधात बोलत गावभर फिरायचा. पुढे काय म्हणतात आहे बघा. आई बाबा तुम्हा तिघांचीही काळजी करता करता शेवटी निघून गेले. आम्ही जेव्हा माहेरी आलो तेव्हा आम्ही तुम्हा तिघांचेही भांडणं बघून शेवटी रडत रडत सासरी यायचो.
आई गेली तेव्हापासून तर माहेरच तुटलं. पण अचानक काय म्हणतात आहे पुढे, पण अचानक कित्येक वर्षानंतर तुम्ही गेल्या दिवाळीत आम्हाला अचानक संपर्क केला आणि भेट नाही, काही नाही, आणि अचानक आमच्या खात्यात पैसे पाठवले. आणि तेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही तिघही एकत्र राहायला आईबाबांच्या राहत्या घरीच आले आहेत. आम्हाला खूप आनंद झाला, कारण तुमच्या जावयांसमोर आता आम्ही देखील काही कमी नाही असं वाटायला लागलं. आणि बरंच झालं दादा पैसे पाठवले, कारण यांचा पगार आता 2-3 दिवसातच संपून जातो. हा, महागाईमुळे कदाचित लिहिलं असेल. हा, मोठ्या ताईच्या शेतातली सोयाबीन तर 3,000 रुपये क्विंटल विकली म्हणते. अच्छा, त्या मोठ्या बहिणींबद्दल सांगत आहे. 3,000 रुपये क्विंटल सोयाबीन विकली म्हणते. तिनं तर शेतच विकायला काढलं म्हणते चक्क. आणि छबुताई, कदाचित त्यांची बहीण असेल, छबुताईकडचे भाऊजी तर 4 महिने झाले बेडवरच बिमार आहे म्हणते. आता शेवटी सरकारी दवाखान्यात भरती करणार आहे म्हणते त्यांना, म्हणजे मोठ्या ताईच्या मिस्टरांना. अच्छा, काय म्हणते पुढे, प्रायव्हेट दवाखान्यात औषध पाण्याचा खर्च झपत नाही, म्हणजे परवडत नाही. हा, मी रज्जू अक्काला पण विचारलं तर ती म्हणे की बाई जीएसटीच्या चक्रामध्ये औषध लय महाग झालं. तर ती म्हणते बाई काय करू, विजूताईच्या पोराले अजून नोकरी नाही लागली म्हणते. हा, अच्छा, आता बघा, हे जरा बघा गंमतच आहे हो, फार गंमत. औषध पाण्याचा खर्च झेपत नाही. मी रज्जू अक्काला विचारलं तर ती म्हणे जीएसटीच्या चक्रात औषध लय महाग आहे. बाई काय करू, विजूताईच्या पोराले अजून नोकरी नाही लागली. ती बिचारी काळजीनं कायकीत पडून गेली. अच्छा दादा, काहीही असो बापा, तुम्ही तिघ एकत्र आले ना, याचाच लय आनंद आम्हाला झाला आहे. पण आता काल पुन्हा समजलं का तुम्ही आता हे पैसे देणं बंद करणार आहे म्हणे. हा, कारण खाली लिहिलंय, पिंटूचे बाबा काल रात्री सांगत होते न, दात काढत होते बापा, म्हणजे हसत होते, खिदी म्हणे, काव मी तुले पहिलेच तर सांगत होतो का तुये भाऊ लय चत्रे आहे. म्हणजे काय होते, तुये भाऊ लय चत्रे आहे म्हणून म्या म्हटलं कायचा चत्रेपणा केला हो माया भावानं, असं हिनं म्हटलं, असं काहीतरी लिहिलंय. ते म्हणे अहो तुया ठप्पा पाहिजे होता ना त्याले. म्या म्हणलं हो, ठप्पा कायले हो, म्या तर बटन दाबलं. अहो थोस्त होय ठप्पा, असं लिहिलंय खाली. तुम्ही तुमचा अधिकार त्याले दिला, मले काही समजलं नाही बापा. ती म्हणते मला काही समजलं नाही. पण ते म्हणे का आता काही पैसे येणार नाही खात्यात. मग आमच्या घरापुढची विमलबाई आली. तिनं सांगितलं का लाडकी बहीण कायची हो माय लाडकी बहीण, काम झालं आमचं न काय करा तुमचं, असं लिहिलंय तिथे. ओ माया देवा भाऊ म्हणे, बाई तुया घरी तर 4 चाकी गाडी आहे हो म्हणे. तर म्या म्हणलं थे गाडी मालकाची आहे वय, माईचा राजू गाडी चालवते म्हणे, बाई कोणाची तरी, म्हणजे रातच्यानं उशीर होते तर तो मालकाची गाडी घरी घेऊन येते. देवा म्हणे का माया घरची गाडी होय. गाडीचं काय करायला लागते बाबा याला, मी डोळ्यानं पाहीन मग पाहू काय करायचं तो, असं देवा भाऊ म्हणे. म्हणते का एकनाथजी अजितदादा दोघाले घेऊन येतो मग करू म्हणे फैसला, पैसे आता द्यायचे का पुढं नाही द्यायचं, काय करायचं तो. तर म्या म्हणलं त्याला रागानं, द्यायचे असेल तर दे बापा, जास्त काही बोलू नको, असं लिहिलं आहे तिथे पुढे. आणि पहिले लाडकी अन आता कडकी. फोन ठेवला न तू या घरी आली, ती विमलबाई म्हणते. अन लाडकी होती 3 महिन्या पावतर न आता झाली बहीण सावतर.
असं काहीतरी तिथे लिहिलं आहे. मित्र, खूप मजेदार पत्र आहे. आता हे पत्र कुठल्या बहिणींनी लिहिलं मलाही कळलं नाही, पण काहीतरी भाषेचा गोंधळ त्याच्यामध्ये दिसतो आहे. पण हे पत्र नक्कीच मला वाटते की देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे आणि अजित दादा यांना, हे 3 भावांना हे पत्र लिहिलेलं आहे. कारण की माहिती आहे का, राजकारणामध्ये अचानक बहिणी भावांचे नाते बिते आजकाल पुढे वाढायला लागले. म्हणजे मतदारांचेही नाते संबंध जोपासतात आहे आता राजकारणी मित्रमंडळी. आणि खरंच गंमत आहे राव, हे जे पत्र आहे ना, हे पत्र मी पुढच्या भागात तुम्हाला नीटपणे विश्लेषण करून तुम्हाला दाखवेल. आता मला ते पत्र पाहिलं तर राहवलं नाही मित्र, म्हणून मी तुम्हाला हे पत्र वाचून दाखवलं. मोठं मजेदार पत्र आहे, पण या पत्राचं नेटकं विश्लेषण करून मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला नक्की सांगेल मित्र हो. या पत्राची गंमत काय आहे, ती खरंच गंमत आहे की दिवाळीच्या आधी म्हणे काहीतरी राजकारणाचा भाग आहे की आजकाल लाडकी बहीण आणि ती लाडक्या बहिणीचे पैसे आता पुढे मिळणार नाही आहे म्हणे, किंवा निकष लावून मिळणार आहेत. तर कुठले निकष आहे ते बघूया मित्र हो आपण. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा मित्र हो या पत्राला जास्तीत जास्त, आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान. Thank you so much. Bye bye.